व्हॉट्सअप गाइस, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल न्यू ब्लॉग मध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. गेला 1 वर्ष मी काही ब्लॉग टाकला नव्हता, थोडा हेल्थ इश्यू होता म्हणून. तर आत्ता मला चान्स भेटला ब्लॉग टाकायचा आणि आता मी एक छोटीशी ट्रिप प्लॅन केली आणि आता आम्ही निघतोय. आता वाजलेत 6 वाजलेत संध्याकाळचे आणि पॅकिंग झालेली आहे. आता मनीषा देवबत्ती करते, जशी झाली तसं आम्ही निघू. तर काय आता आम्ही निघालोय. हे बघा बॅग खेचते, खेच खेच. चला आता लवकर रिक्षा बघूया आणि स्टेशनला पोहोचू. कैसा फील हो रहा है मनु ट्रॅव्हलिंग करते हुए? अरे पूर्ण गाडी खाली असणार आता. फायनली आम्ही आता ट्रेनमध्ये बसलोय. बघा घाम किती आहे, गरमी एवढी वाढली आहे. आता हिला थंडी वाजणार आहे. आता थोडा पेटपूजा करूया, भूक पण लागले. पेटपूजा करूया, भूक पण लागले आणि मी कामावर डायरेक्ट आलेलो घरी, त्यामुळे काय खायला पण भेटलं थोडं. तर जम्मूचे नाचूच बदल घेतले. फायनली आता बसमध्ये आम्ही चढलोय आणि बस ऐसपैस आहे आणि सुंदर आहे. तर आपण प्रेक्षकांचे एक्सपिरियन्स घेऊया. कशी वाटली बस? छान आहे, सुंदर आहे. एके बोलला होता ते बरोबर होता, खूप छान आहे. मेंटेनपणा आणि मस्त गाद्या वगैरे पण छान आहे. आता सध्या थोडा एसीचा फ्लो नाही आहे आणि लाईट आणि इकडे सॉकेट दिलंय. इकडे लाईट, इकडे सॉकेट आहे. गाद्या मस्त आहे, खाद्या मस्त आहेत. जबराट. आता झोप पण मस्त आहे रात्री. बघू आता थोड्या वेळाने चालू होईल. सीन घेतला तो टाकायचा आणि एक थोडा तुम्हाला बसचा ओव्हरव्ह्यू देतो. स्टार्टिंग पासून ते कुठेतरी पोचलोय एक लोकेशन लोटवण्याच्या आधी. तिकडे आता थांबलोय म्हणजे जेवणासाठी. पण आम्ही काय खाली उतरलो ना, आम्ही जे झोपलो ते आता उठलोय आणि आता आम्ही म्हणजे मनीषाने घरात नाही येताना डबा आणलेला. तर आता जेवतोय, मग दाखवतो. जेवायला चालू केले नाही. भुर्जी, चपाती आणि ऑमलेट. झोपूया, परत झोपूया. तर मी तुम्हाला सकाळी भेटेल. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही इकडे नेरळला पोचलोय आणि इकडनं 1-1.5 तास कोल्हापूरसाठी थांबलो आहे. 1-1.5 तास कोल्हापूरसाठी आहे. झोप मस्त आली रात्री आणि बसवाला काय गाडी पळत होतं यार. एक्सपिरियन्ससाठी मी मनीषाला विचारतो तुम्हाला, ती सांगेल तुम्हाला एक्सपिरियन्स काय होती. कशी पलवली गाडी. घाटामध्ये ना गाडी चालू
चालू होती असं वळवण घेत घेत. सातारा घाट तू बघशील, सातारा घाट हा आहे. सातारा घाट बघशील काय कोण आहे? होते ती छोटी पोरगी रे. अच्छा. ती बाहेर मला बघते आणि टाटा करते वगैरे. टाटा आलं तिला टाटा करते मग तिला तुला वाटलं की इथे मी बसली. अच्छा. टाटा करते. ती छोटी पोरगी होती. हा. आता बस सुटेल तर मी डायरेक्ट मला कोल्हापूर बस स्टेशनला कोल्हापूर बस स्टॉपला उतरतो आणि तिकडे ब्लॉग कंटिन्यू करतो. थोडा फ्रेश वगैरे होतो आणि हिचा एक मानलेला भाऊ येतोय घ्यायला कोल्हापूर बस स्टॉपवर. मग त्याला पण तुमच्याबरोबर इंट्रोड्यूस करून देतो. चला निघूया आता बस. काय आम्ही आता कोल्हापूरला पोहोचलोय. तर हिचा एक भाऊ आणि एक दुसरा भाऊ आतमध्ये गेलाय. ते बॅग घेऊन बसलेले पाठवून दाखव. बघा बॅग कशी घेऊन उभी आहे. बॅग एवढी मोठी आहे की बसायला जागा नाही झाली. अरे आजी बॅग आहे आता झोपेल मी हात सोड. आता रूमचा सोय चालू आहे की रूम बघतोय आम्ही. मग जशी रूम आम्हाला हँडओव्हर होईल तसं आम्ही जाऊ, फ्रेश होऊ आणि थोडा इकडे इकडे हिंडायला जाऊ. तर आता मी तुम्हाला फ्रेश वगैरे होऊन पुढचा ब्लॉग कंटिन्यू करतो.